नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवामध्ये आता आपल्याला जो भाग पाहायला आवडणार आहे तोच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे या राकेश आणि रियाचं जे काही अफेअर चालू आहे, जे काही फसवणूक अंजलीची चालू आहे, ते सगळं अर्णव आणि ईश्वरी स्वतःच्या डोळ्याने पाहणार आहेत। आणि आता अर्णव असंच ऑफिसला जात असताना त्याचे काका सुद्धा त्याला दिसणार आहेत, म्हणजे तो शशिकांत अर्णवला भेटणार आहे। आणि शशिकांत आणि वल्लरी मामींचं काय नातं आहे आणि या वल्लरी मामींचं सगळं सत्य त्या काकांच्याकडूनच ईश्वरी आणि अर्णवला समजणार आहे। तर प्रेक्षकांनो, लवकरच या राकेशचा आणि वल्लरी मामींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि सगळे फासे ईश्वरी आणि अर्णवच्या बाजूनेच पडणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपल्याला आजच्या भागामध्ये जबरदस्त ईश्वरीचं रूप पाहायला मिळणार आहे। ते म्हणजे ईश्वरीने आता अंजलीसाठी चाळीतल्या बायकांशी भांडणच काढलेलं आहे। एक बाई अंजलीला मुद्दामून त्रास देत असते पाण्यासाठी, म्हणून आता ईश्वरी तिथे एंट्री करते आणि इंदोरी जिलेबीचा हिसकाच दाखवते। आता इथे ईश्वरी असली भयंकर त्या बाईला चुपचाप बसवते की ती बाई एक अक्षर सुद्धा तोंडातून काढत नाही। तर प्रेक्षकांनो, आता नेमकं काय घडतं तेच आपण पाहूया। इकडे ईश्वरी आणि अर्णव, अंजली खाली झोपते म्हणून दोघेही खालीच झोपलेले असतात। आता अर्णवला मात्र झोप लागत नसते आणि त्याला सतत अंजलीची आठवण येत असते आणि त्याच्या ताईविषयी त्याला वाईट सुद्धा वाटत असतं। आता ईश्वरी बरंच काही अर्णवला हसवण्यासाठी करत असते, पण अर्णव काही केल्याने ऐकायलाच तयार नसतो। आता अर्णवचा जीव खूपच अस्वस्थ झालेला असतो की त्याच्या ताईला 8वा महिना आहे आणि ताई अशी चाळीमध्ये राहत आहे। आता इकडे ईश्वरी तर झोपी गेलेली असते, पण अर्णवला सतत उदास वाटत असतं, ताईचीच आठवण येत असते। तर प्रेक्षकांना, इकडे अंजली सुद्धा खूप अस्वस्थ असते, तिला ढास चावत असतात, गरम होत असतं आणि झोप सुद्धा लागत नसते, तिला खूपच त्रास होत असतो। आता इकडे अंजली प्रेग्नेंट आहे, तिची काळजी घेतली पाहिजे हे अर्णवला माहित असतं, पण त्या राकेशला अजिबात कळत नाही। तो राकेश तर तिकडे रिया बरोबर निवांत रोमॅन्स करत असतो आणि अंजलीला फसवत असतो। आता या राकेशचं या रिया बरोबरचे संबंध लवकरच अंजलीला आणि अर्णव ईश्वरीला सुद्धा कळणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण कालच्या प्रोमोमध्ये पाहिलं होतं की त्या सुप्रियाने वल्लरी मामीचा स्केच काढून घेतलेला आहे। तर तो स्केच काढण्यासाठी एक माणूस सुप्रियाच्या घरी आलेला असतो आणि सांगत असतो की तुम्हाला एका बाईचा स्केच काढून हवा आहे ना? तर त्या म्हणतात हो, आम्हाला काढून घ्यायचं आहे। आता त्या माणसाला आतमध्ये घेतात, चहा पाणी वगैरे देतात आणि म्हणतात मी जसं वर्णन करते तसं मला तुम्ही स्केच काढून द्या। आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया जसं काही त्या माणसाला वर्णन सांगतात तसं तो माणूस स्केच काढून घेतो। आता स्केच काढल्यानंतर बरोबर वल्लरी मामींचं स्केच तयार झालेलं असतं। आता ईश्वरीची आई त्या स्केचकडे पाहतच म्हणत असते, हा, ती हीच बाई होती। आता हे स्केच जर आम्ही पोलिसांना दाखवलं तर पोलीस पटकन या बाईला शोधून काढतील, म्हणजे आता माझ्यावरचा आरोप सुद्धा नाहीसा होईल आणि माझ्या ईश्वरीचा संसार सुद्धा सुखाने सुरू होईल आणि अर्णवच्या नजरेतील माझे स्थान पुन्हा चांगले होईल। आता सुप्रिया असा विचार करत असतात, तेवढ्यातच नम्रताचा फोन त्यांना येतो। आता नम्रताचा फोन आल्यानंतर सुप्रियाला ती म्हणत असते, अगं आई, घरी गॅस सिलेंडरची टाकी येणार आहे आणि तू पटकन घरी जा, मी बाबांना घेऊन बाहेर जात आहे। त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते हो हो मी जाते। आता त्या माणसाला सुप्रिया सांगत असते, तुम्ही हे स्केच तुमच्या दुकानात घेऊन जा, तिकडूनच येऊन मी घेऊन जाईन। त्यावेळेला तो माणूस हो म्हणतो आणि आता ईश्वरीची आई पटकन घरी निघून जाते आणि तो माणूस त्याच्या दुकानात निघून जातो। आता ईश्वरीची आई घरी आल्यानंतर पटकन ईश्वरीला फोन लावते, कारण हे स्केच तयार झाला आहे सांगण्यासाठी। आता ईश्वरी इकडे किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि स्वयंपाक बनवता बनवता आईचा फोन उचलते। आता फोन उचलल्यानंतर तिने स्पीकरवर फोन टाकलेला असतो, तेवढ्यातच वल्लरी मामी पाठीमागे आलेल्या असतात। आता ईश्वरीच्या ईश्वरीला सांगत असते की ईश्वरी, त्या बाईचं स्केच तयार करून झालं आहे, आता जर ते स्केच आपण पोलिसांकडे दिलं तर या बाईचा बरोबर पत्ता आपल्याला लागू शकतो, म्हणजे आपलं सगळं काही व्यवस्थित होईल बघ। आता ईश्वरी म्हणत असते, अगं आई, हे तर किती मोठं काम आपलं झालं आहे, आता सगळं काही व्यवस्थित होईल बघ। आता हे सगळं मामी ऐकत असतात। आता ईश्वरीच्या ईश्वरीला म्हणत असते, अगं ईश्वरी, आज मला वेळ नाहीये, मी तुला एक पत्ता देते, त्या पत्त्यावर जाऊन तू हे स्केच घेऊन येशील का गं? आता तेवढ्यातच मामी लगेच हुशार होतात, त्यांना कळतं की आता ते स्केच मीच घेऊन येणार आहे, पत्ता नीट ऐकते। आता ईश्वरीची आई सुद्धा ईश्वरीला पत्ता सांगते आणि तो पत्ता सगळा वल्लरी मामी सुद्धा ऐकतात।
आता ईश्वरी म्हणते बरं आई ठीक आहे, मी या पत्त्यावर जाऊन ते स्केच घेऊन येते. आता ईश्वरी तयार व्हायला जाते, तेवढ्यातच या मामी पटकन लगेच त्या पत्त्यावर शोधाशोध करायला लागतात. आता इकडे अंजली झोपेतून उठलेली असते आणि तिला वॉचमन काकांचा फोन येतो की अंजली ताई, आज सोमवार आहे आणि आज आपल्या घरामधील नळाला पाणी येत नाही, तुम्हाला बाहेरूनच पाणी भरावं लागेल. आता इथे अंजली म्हणते बापरे, आता कठीणच आहे, मी कसं पाणी भरणार बरं, मला तर आता हे कळशीनं पाणी भरता सुद्धा येत नाहीये आणि मला खूप त्रास सुद्धा होत आहे. आता तरी सुद्धा अंजली काय करते, 2 कळशा घेते आणि जिथे चावी असते तिथे नंबराला जाऊन उभी राहते. आता अंजलीला खूपच त्रास होत असतो. इकडे आता वॉचमन काकांनी पटकन अर्णवला फोन केलेला असतो आणि अर्णवला सांगत असतात. आता इकडे अर्णव आणि ईश्वरी बाहेर येऊन उभारलेले असतात. अर्णव ऑफिसला निघालेला असतो. तेवढ्यातच ते वॉचमन अर्णव जवळ येतात आणि म्हणतात सर थोडंसं माझं ऐकून घ्या. त्यावेळेला अर्णव म्हणतो काय झालं आहे, पटकन बोला काका, ताई ठीक तर आहे ना. त्यावेळेला वॉचमन काका म्हणतात नाही ठीक, अजिबात नाही. आता अर्णव घाबरतो आणि म्हणतो काय झालं आहे, सांगा पटकन. त्यावेळेला वॉचमन काका म्हणतात मी आत्ताच अंजली ताईंना फोन केला होता, आमच्या चाळीमध्ये सोमवारचं पाणी येत नाही, तर त्या आता नंबराला उभारणार आहेत. माझी बायको सुद्धा कामावर गेली असेल, नाहीतर तिने पाणी भरून दिलं असतं. आणि राकेश रात्रीपासून गेले आहेत, ते अजून घरी आलेच नाहीत. आता अर्णवला पुन्हा त्या राकेशचा राग आलेला असतो. आता वॉचमन म्हणत असतात सर तुमच्याने काही मदत होत असेल तर तुम्ही प्लीज अंजलीताईंना मदत करा. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते सर चला आपण अंजलीताईंच्याकडे जाऊया. त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं पण ताई खूपच चिडेल ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणते बघूया चला, चिडल्या तर चिडल्या असं म्हणतात आणि अर्णव आणि ईश्वरी अंजलीकडे चाळीमध्ये जातात. आता तिथे मात्र वेगळाच ड्रामा सुरू असतो. नंबराने पाणी घ्यायचं चालू असतं आणि अंजलीचा नंबर आलेला असतो. आता तिच्या पाठीमागची बाई अंजलीवर दादागिरी करत असते आणि तिची कळशी फेकून देऊन स्वतःची कळशी पाण्याला लावते. आता अंजली सुद्धा त्या बाईला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ती बाई एवढी डॅम्बिस असते की अंजलीचं काहीच ऐकून घेत नाही. आता हे पाहते ईश्वरी. आता ईश्वरी पटकन पदर खोचते आणि अर्णवला म्हणत असते आता हिला इंदोरचा हिसका दाखवलाच पाहिजे. आता अर्णव ईश्वरीला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी ऐकते ती कुठली. आता येते पटकन आणि अंजलीताईंना हळूच हाताला धरते आणि ताई तुम्ही इकडे उभे राहा, मी पाहते हिला असं म्हणून त्या बाईला म्हणते ए काय चाललं आहे ग तुझं नाटक. त्यावेळेला बाई म्हणते ए तू कोण आहेस ग, चल हो इथून बाजूला, पहिल्यांदा माझा नंबर आहे, मीच पाणी भरणार आहे. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन जाते आणि तिची बादली जोराने फेकून देते आणि म्हणते चल हो बाजूला, पहिल्यांदा आमच्या ताईंचा नंबर आहे आणि तू का पुढे आलीस बरं. आता ईश्वरी त्या बाईला एवढी सुनावते तिचा कचकर हातच मुरगळते. आता ती बाई एका मिनिटातच ईश्वरीला सरळ होते. आता त्या बाईचा आवाज खाली आलेला असतो आणि ईश्वरीला सॉरी म्हणायला लागलेली असते. आता ईश्वरी त्या बाईला असा हिसका दाखवते की तिला नंबर तर देतच नाही आणि त्या नंबरातच शेवटला जाऊन उभा राहायला लावते. आता ईश्वरीचं जबरदस्त रूप इथे पाहायला मिळालेलं आहे. ईश्वरी अंजलीच्या दोन्ही कळशा भरून घेते. अर्णव स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि अंजलीच्या खोलीपर्यंत घेऊन जातो. आता मात्र अंजली इथे खूपच चिडलेली असते. अर्णवला म्हणत असते मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाहीये, त्यामुळे तुम्ही दोघांनी आमच्या घरामध्ये यायचं नाहीये, तुम्ही निघून जा इथून. त्यावेळेला अर्णव म्हणतो ताई किती रागराग करतेस ग, माफ कर ना मला, मी तुला खूपच त्रास दिला आहे. या अगोदर कधी तू चिडायचीस, मी तुला त्रास द्यायचो, त्यावेळेला आई समजूत घालायची तुला, पण आता आई नाहीये ना, आता मीच तुझी समजूत काढली पाहिजे. तू मला देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण मला माफ कर. आता अंजली काही सुद्धा ऐकून घेत नाही आणि रागाने दरवाजा आतून लावून घेते. आता अर्णव म्हणतो ताई मी खरंच स्वतःला शिक्षा करून घेणार आहे आणि तो पटकन अंगठे धरूनच खाली वाकून तिथे दरवाजा बाहेर उभा राहिलेला असतो. आता अंजलीला हे परफेक्ट माहीत असतं. आता ईश्वरी मात्र चकित झालेली असते अर्णवला असे अंगठे धरून वाकलेलं पाहून. आता अर्णव खूप काही इमोशनलच अंजलीला बोलत असतो, पण अंजली काही केल्याने ऐकतच नसते. आता ईश्वरी अर्णवला उठून उभा राहायला सांगते. सर तुम्ही असं करू नका, चाळीमधील माणसं काय विचार करतील आपल्याबद्दल. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो मग मी काय करू मिस इंदोर, बघ ना ताई माझं काहीच ऐकत नाहीये, तिला कसं सांगू की आता तिला आणि तिच्या बाळाला खूप त्रास होणार आहे या चाळीमध्ये. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर तुम्ही असं चिडचिड करू नका, तुम्ही धीराने घ्या. ताईनी आपण आणलेलं पाणी घेतलं आहे म्हटल्यावर एक ना एक दिवस त्या आपलं प्रेम सुद्धा स्वीकारतील आणि आपल्याला माफ सुद्धा करतील. आता ईश्वरी म्हणते सर आपण वॉचमन काकांना थोडे जास्त पैसे देऊया आणि अंजली ताईंची छोटी मोठी कामे करायला सांगूया. त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं हो खूपच छान आयडिया आहे मिस इंदोर, आपण वॉचमन काकांना डबल पगार देऊया. खरं त्यांना अंजली ताईकडे चांगलं लक्ष द्यायला सांगूया किंवा त्यांच्या मिसेसला इथे अंजली ताई जवळच थांबायला सांगूया
आता अर्णव खूपच खुश झालेला असतो. आता ईश्वरी पुन्हा हसतच अर्णवला म्हणत असते, सर मला वाटत नव्हतं कधी तुम्ही कुणासमोर तरी वाकाल म्हणून. त्यावेळेला अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू, मी माझ्या ताईसमोर वाकलो आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो ताई तर ताई सर, पण तुम्ही कुणासमोरही झुकू शकता हे मला आत्ता कळलं आहे. नातं टिकवण्यासाठी झुकलं तर काहीच वाईट नाही, ते चांगलंच आहे ना. त्यावेळेला अर्णव सुद्धा थोडीशी स्माइल देतो आणि आता म्हणतो, चल घरी तुला सोडतो आणि मी ऑफिसला जातो. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव घरी जात असतात. तेवढ्यातच वाटेत गाडीतूनच या दोघांना रिया आणि राकेश सोबतच दिसतात. आता या दोघांचे हातामध्ये हात घेऊन चांगले चाळे सुरू असतात. हे ईश्वरी आणि अर्णव पाहतात. आता मात्र हे दोघे त्या रियाच्याच पाठीमागे लागणार असतात. तर आता हे आणखीन राकेशचं नवीन रूप पाहून ईश्वरी आणि अर्णव चांगले चकित झालेले असतात. आता इकडे या राकेशचं रिया बरोबरचे संबंध कळालेले असतात. तेवढ्यातच अर्णवची ओळख आता त्याच्या काकांशी म्हणजे शशिकांशी होणार आहे. म्हणजेच आता लवकरच वल्लरी मामी आणि राकेशचं सगळं सत्य घरच्यांसमोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये या राकेशची हालत बघण्यासारखीच होणार आहे आणि त्याच्यावरची वाईट अवस्था या वल्लरी मामींची होणार आहे आणि हे आपण लवकरच पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवाचे रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.